आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकच्या सिन्नर शहरात मुख्य बस स्थानकाचा भाग कोसळलेला आहे। शिवशाही बस आणि काही चारचाकी वाहन याखाली दबली गेली आहेत। तर बस स्थानक पडल्यामुळे या कामाचा निकृष्ट दर्जा आता उघड झालेला आहे। अग्निशामक दल, सिन्नर पोलीस, रेस्क्यू टीम हे दाखल झालेले आहेत आणि बचाव करायला सुरुवात झालेली आहे। सिन्नर बस स्थानकावर उभारलेले एकूण 6 प्लॅटफॉर्म हे कोसळलेत आणि जीवितहानी नसल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मात्र सर्च ऑपरेशन अजून सुद्धा सुरू आहे। तर नाशिकमधून आपण मोठी बातमी समोर येताना बघतो। नाशिकच्या सिन्नर शहरातील मुख्य बस स्थानक जे आहे त्याचा भाग कोसळलेला आहे आणि शिवशाही बस आणि काही चारचाकी वाहनं याखाली दबली गेल्याची आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। सध्या अग्निशामक दल आणि सिन्नर पोलीस तसंच रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झालेले आहेत। लक्ष्मण आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। लक्ष्मण, नेमका कुठला भाग कोसळलेला आहे आणि यात कोणाला दुखापत झालेली आहे का? नाशिकच्या सिन्नर शहरामध्ये असलेलं हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकाचे 6 प्लॅटफॉर्म जे आहे त्याचा पुढचा जो भाग आहे, पोर्टचा भाग जो आहे तो पूर्णतः कोसळलेला आहे। 2016 मध्ये या सगळ्या बस स्थानकाचं काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं। अवघे काही वर्ष या सगळ्या बांधकामाला झालेले असताना अचानकपणे अशा पद्धतीचा स्लॅब कोसळल्यानं या सगळ्या कामाचा निकृष्ट दर्जा जो आहे तो या सगळ्याच्या निमित्तानं समोर आलेला आहे। सुदैवानं यामध्ये कोणीही दबलं गेलं नाही अशा प्रकारची प्राथमिक माहिती समोर येते। मात्र एक शिवशाही बस जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली होती, प्रवाशांना ती भरत होती। मात्र त्याच वेळेत अचानक तो स्लॅब पडला। काही लोक जे आहे ते या बसमध्ये अडकलेले होते। बसचा जो पुढचा भाग आहे, ज्या दरवाजातून लोकांना बाहेर पडायचं होतं, तो भाग जो आहे तो देखील या सगळ्या स्लॅब पडल्यामुळे दबला गेला होता। त्यामुळे या बसमध्ये अडकलेल्या नागरिकांना बसचा जो आपत्कालीन मार्ग आहे बॅक साईडचा, तर त्या बाजूने या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। इतकंच नाही तर त्या पोर्टच्या परिसरामध्ये एक चारचाकी जी आहे ती देखील उभी होती। तिच्यावर देखील स्लॅबचा काही भाग जो आहे तो पूर्णतः पडलेला आहे आणि त्या खाली दबून जी कार आहे त्या कारचं 100% नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता या ठिकाणी अग्निशमन दल, रेस्क्यू टीम आणि सिन्नर पोलीस जे आहे त्यांचं मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे। कारण इतर भाग जो आहे तो देखील कोसळण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या बस स्थानकाच्या आतमध्ये असलेले नागरिक, छोटे मोठे व्यावसायिक जे आहे त्यांना तातडीनं या ठिकाणून काढून घेतलं जातंय। आज दुपारपासून सिन्नरमध्ये पाऊस पडतोय आणि पाऊस सुरू असताना अशा प्रकारची दुर्घटना जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे आता या दुर्घटनेमध्ये कुणाचा किती नुकसान झालेलं आहे, यामध्ये जीवितहानी तर झालेली नाहीये ना, याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जातोय। मात्र अशा पद्धतीनं या बस स्थानकाचा हा भाग जो अक्षरशः स्लॅब पूर्ण कोसळलेला आहे, संपूर्ण स्लॅब जो आहे तो पडून खाली आलेला आहे। एखादं पत्त्याचं घर जसं पडावं तशा पद्धतीनं या इमारतीचा, या बिल्डिंगचा ढाचा जो आहे, स्लॅब जो आहे तो पूर्णतः कोसळून खाली आलेला आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय होतंय बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी प्राथमिक माहिती आम्ही समोर येते त्या माहितीनुसार यामध्ये जीवितहानी झालेली नाहीये। केवळ काही 1-2 लोक जे आहेत ते जखमी आहे आणि काही लोक जे आहेत त्या खाली अडकलेत का याचं सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे। लक्ष्मण, हा जो भाग कोसळलेला आहे त्याचं काम नेमकं कधी केलं होतं या संदर्भात काही माहिती आहे? 2016 साली या सिन्नर शहरातील बस स्थानकाचं काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं। 2016ला याचं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याची देखील माहिती आहे। त्याच वेळेला हे काम करण्यात आलेलं होतं। मात्र या कामाला काही वर्षांचा कालावधी लोटला नाही। तो अशा पद्धतीनं या बस स्थानकाचा एक भाग जो आहे स्लॅब सहित तो पूर्णतः खाली आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। केवळ पत्रे वगैरे उडून गेले पावसाने असं नाहीये, तर पूर्णच्या पूर्ण इमारत जी आहे ती अशा पद्धतीनं पूर्ण फ्रंटचा जो भाग आहे तो पूर्णतः खाली आलेला आहे। आम्ही सुदैव यामध्ये असं आहे की जो 6 टर्मिनलचा जो भाग खाली कोसळलेला आहे त्या ठिकाणून ठाणे, मुंबई, शहापूर आणि इतर भागामधले प्रवासी जे आहेत ते त्या टर्मिनलच्या खाली उभे असतात। अगदी लक्ष्मण, खरं तर सर्वसामान्य नागरिक या बसमधून प्रवास करत असताना निकृष्ट दर्जाचं बांधकाम अगदी स्पष्टपणे यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।